नमस्कार, मी किरण सोनार. 2008 साली माझा ॲक्सिडेंट झालेला असताना मी त्यावेळेला फिजिओथेरपी न घेता मी योगा केलेलं होतं. त्यामुळे माझं चालण्यामध्ये म्हणजे नैसर्गिकपणा जो होता तो आलाच नाही. तेव्हापासून 2008 सालापासून 2025 पर्यंत मी चुकीच्याच पद्धतीने मी चालत आलेलो होतो. हे मला ज्यावेळी जाणवलं त्यावेळेला माझ्या हातून वेळ निघून गेली अशी माझी भावना झालेली होती. कारण मी बसू शकत होतो ना मी चालू शकत होतो. मी 2 पावलं जरी चाललो तरी मला परत बसावं लागायचं. मी झोपलो तरी माझ्या पाया दुखतच होता आणि म्हणजे कुठल्याच अँगलमध्ये मी रिलॅक्स त्या पायाला ठेवू शकत नव्हतो. इतक्या माझ्या वेदना पराकोटीला गेलेल्या होत्या. म्हणून मी ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी मला एक जुजबी तपासणी केल्यानंतर मला MRI स्कॅन करायला सांगितलं. मी मणक्याचा MRI केल्यानंतर त्यांच्याकडे जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी MRI बघून मला सांगितलं की तुमच्या मणक्यातली गादी जी असते ती फाटलेली आहे आणि त्यामुळे तुमची सायटिका व्हेन दबलेली आहे. त्यांनी मला 15 दिवसाची औषधं दिली आणि त्यांनी सांगितलं की ह्या 15 दिवसात गोळ्यांमध्ये तुम्हाला बरं वाटेल. नाही वाटलं तर तुम्ही परत या आणि आपण एक छोटंसं तुमचं ऑपरेशन करून टाकू. ज्या ऑपरेशनला त्यांनी मला छोट्यात छोट्या दवाखान्यात ऑपरेशन करू म्हणले होते त्याला 1.25 लाख खर्च येणार होता. माझे मित्र उदय जगताप यांनी त्याच वेळी मला इथे आपल्या रिहॅब सेंटरमध्ये रिहॅब स्टेशनमध्ये येण्याचा सल्ला दिला. इथे मी माझे रिपोर्ट घेऊन आलो असता डॉक्टर तन्मयी आहेत त्यांनी माझी पहिली तपासणी केली आणि त्यांनी तपासणी झाल्या मला सांगितलं की हे तुमचं सायटिका व्हेन किंवा ती गादी फाटणे वगैरे हा प्रकार काही नाही आहे. तुम्हाला आमच्याकडे फक्त आठवड्यातून 2दा किंवा 3दा अशा पद्धतीने 15 वेळेला तुम्ही 15 तास आलात तर तुमचं हे दुखणं बरं होऊन जाणार आहे. पण इथून तुम्ही ज्यावेळेला जाल त्यावेळेला तुम्हाला आम्ही जे सांगतो ते व्यायाम तुम्हाला घरी करणं आवश्यक आहे, नाहीतर परत तुमचं हे दुखणं उद्भवण्याची शक्यता आहे. तर त्याप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे श्रेया मॅडमनी माझे हे सगळे 15 सेशन्स कंप्लीट केले. त्याबद्दल पहिल्यांदा मी तन्मय मॅडमला आणि त्यांना धन्यवाद मनापासून देतो. यांनी सांगितल्याप्रमाणे 15व्या सेशनला माझे 100% म्हणजे 100% माझं दुखणं बरं झालेलं होतं. मी जो चालूच शकत नव्हतो तो मी आज थोडा का होईना मी पळू शकतो आहे. इतकी डेव्हलपमेंट माझी 15 सेशनमध्ये झाली आहे. तरी मी माझ्या घरी इथे जसा व्यायाम होतो तसा होत नसल्यामुळे मी इथं अजूनही थोडे दिवस कंटिन्यू करणारच आहे. तरी आपणही जर का आपल्याला असं काही दुखणं असेल तर माझा तुम्हाला कळकळीचा सल्ला आहे की ऑर्थोपेडिक डॉक्टरांनी जे काय सांगितलं असेल तरी तुम्ही कृपया रिहॅब स्टेशनमध्ये सेकंड ओपिनियनसाठी जरूर या. धन्यवाद.